श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव। उद्या सर्वश्रेष्ठ शिवरात्री। ह्या महिन्याची शिवरात्री मंगळवार 11 ऑगस्ट 2026 रोजी येईल। या महिन्यातील महाशिवरात्री भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील मोठ्या अडचणी समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते। या शुभ प्रसंगी शिवलिंगाची विशेष पूजा आणि काही उपाय, खात्रीशीर उपाय ग्रहांचे दोष, पूर्वजांचे दोष, कालसर्प दोष आणि मानसिक व आर्थिक समस्या दूर करू शकतात। पंचामृत आणि बेलपत्र अभिषेक। तर उपाय: शिवरात्रीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात गंगाजल, दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा। यानंतर 11 किंवा 21 अखंड बेलपत्रावर चंदनाचा लेप लावून ओम नमः शिवाय लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा। याचे फायदे: यामुळे मानसिक ताण कमी होतो, मन शांत होते आणि कुंडलीतील चंद्र व इतर 9 ग्रहांचे अशुभ परिणाम नाहीसे होतात। शमीचे पाने आणि अक्षदा अर्पण करणे। शनी दोष आणि आर्थिक अडचणींपासून मुक्तीसाठी हा उपाय आहे। पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला 5 किंवा 11 शमीची पाने आणि अख्खे तांदूळ अर्पण करावेत। याचे फायदे: शमीची पाने भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत। ही पाने अर्पण केल्याने शनीची 7.5 ढैया आणि राहू व केतूचे दुष्परिणाम शांत होतात। तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होते। महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करणे। कालसर्प आणि पितृदोषावर उपाय: शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात बसून रुद्राक्षाच्या माळेने किमान 108 वेळा महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करा। संध्याकाळी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावा। याचे फायदे: या मंत्र उच्चाराने कालसर्पदोष, पितृदोष, अकाली मृत्यूची भीती आणि असाध्य रोगांपासून संरक्षण मिळते। धोत्रा आणि भांग अर्पण करणे। शारीरिक आणि मानसिक अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पूजेच्या वेळी भगवान शिवांना धोत्रा, भांग आणि मंदार वृक्षाची पांढरी फुले अर्पण करावी। याचे फायदे: धोत्रा आणि भांग अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा, भीती आणि गुप्त शत्रूमुळे निर्माण होणारे अडथळे दूर होतात आणि जीवनात स्थिरता येते। नंदीच्या कानात प्रार्थना आणि दान। तर इच्छापूर्ती आणि सर्व पापांपासून मुक्ती। पूजेच्या शेवटी शिवलिंगासमोर बसलेल्या नंदीच्या पायांना स्पर्श करा आणि त्याच्या कानात आपली इच्छा सांगा। त्यानंतर गरजू किंवा गरिबांना दान, वस्त्र किंवा काळे तीळ दान करा। याचे फायदे: नंदी हा भगवान शिवांचा महान भक्त आहे। त्याच्या कृपेने प्रार्थना शिवांपर्यंत लवकर पोहोचतात आणि दानधर्माचे सर्व पापे व दारिद्र्य नष्ट होते। विशेष सूचना: पूजा करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून संपूर्ण पूजेदरम्यान मनातल्या मनात सतत ओम नमः शिवायचा जप करा। तर मनोकामना पूर्तीसाठी 11 किंवा 21 बेलपत्रावर चंदन लावून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत अर्पण करावे। संकटे दूर करण्यासाठी काळे तीळ, तूप व लवंग अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे। न तुटलेले किंवा अखंडित बेलपत्र शिवांना वाहताना त्यावर पांढऱ्या किंवा अष्टगंधाने राम किंवा ओम नमः शिवाय लिहावे। काळे तीळ आणि जव: शिवरात्रीला पाण्यात काळे तीळ व जव मिसळून अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि आजारपण नष्ट होतात। मंदिरात किंवा घरी शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावून त्यात 2 लवंगा टाकाव्यात। यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात। पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय ह्या मूलमंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा। तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी शिवरात्रीला शिव मंदिरात जावे आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यावर 7 वेळा मौली म्हणजे धागा गुंडाळा। लक्षात ठेवा की 7 वेळा धागा गुंडाळताना तो मध्येच तोडू नका। जेव्हा तुम्ही ती 7 वेळा गुंडाळता तेव्हा फक्त तुमच्या हाताने धागा तोडा। धागा तोडल्यानंतर त्यात गाठ बांधू नका, फक्त तेथेच गुंडाळा आणि तसाच राहू द्या। असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि तुमचे नाते अधिक गोड होईल। तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या यशासाठी आज म्हणजे शिवरात्रीला दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा। असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल। जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक त्रास होत असेल तर शिवरात्रीला संध्याकाळी शिव मंदिरात जावे आणि घरी भगवान शिवांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसावे आणि
दीर्घ श्वास घेत ओम शब्दाचा 5 वेळा मोठ्याने जप करा. तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आज म्हणजे शिवरात्रीला मंदिरात जा आणि भगवान शिवांना सुका नारळ अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करा. प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही शिवमंदिरात नारळ अर्पण करायला गेलात तर ते आणखी चांगले होईल. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी आज शिवमंदिरात तांदूळ दुधाचे दान करा. असे केल्याने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होईल. जर तुम्ही एखाद्या खटल्यात अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील तर या दिवशी प्रथम धतुराची पाने स्वच्छ पाण्याने धुवा, नंतर ती दुधाने धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा. जर तुम्हाला तुमच्या शत्रूपासून त्रास होत असेल आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर ह्या दिवशी शमीची पाने स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा 11 वेळा जप करा. जुन्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला कोणताही जुना किंवा गंभीर आजार असल्यास या दिवशी शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करावा. तसेच यावेळी ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम ह्या महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे शारीरिक वेदना हळूहळू कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी 21 बेलाची पाने घेऊन त्यावर ओम नमः शिवाय हा मंत्र लिहा. त्यानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करून ही पाने त्यावर ठेवावी. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. सुख आणि शांतीसाठी करा हे उपाय. तर ह्या दिवशी शिवलिंगावर पाणी, जव आणि काळे तीळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते आणि मानसिक शांतीही मिळते. आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय. तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करणे खूप शुभ मानले जाते. तसेच ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. शनी दोषापासून सुटका होण्यासाठी जर तुम्ही शनीची 7.5 आणि इतर प्रभावाखाली असाल तर या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून ते शिवलिंगावर अर्पण करा. यावेळी तुम्ही शनी मंत्राचा जप देखील करू शकता. त्यामुळे शनी दोष कमी होऊ शकतो. नशिबाची साथ मिळवण्यासाठी उपाय. तर श्रावण मासिक शिवरात्रीच्या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आणि पाणी देणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्यातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि जीवनात संतुलन राखले जाते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर